हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला माझी शुक्रवारची देवपूजा दाखवणार आहे। चला म्हटलं आज शेअर करूया। तर भरपूर वेळा दिवसभरातले कामं इतके असताना की व्हिडिओमध्ये आपलं पूर्ण देवपूजा दाखवताच येत नाही। तर चला म्हटलं आज टाईम होता, सकाळी सकाळी लवकर सगळी कामं करून घेतली घरातली। चला म्हटलं झटपट आता आवरून घेऊया आणि शुक्रवार असल्यामुळे चला म्हटलं देवपूजासुद्धा आता सगळ्यांसोबत शेअर करूया। तर आज शुक्रवार पण होता आणि घरामध्ये कसं आहे ना की काम कमी असलं की आपल्याला दुसरं काम म्हणजे जास्त वेळ आपल्याला त्या गोष्टीला टाईम देता येतो। तसंच मला आज देवपूजेला जास्त टाईम द्यायचा होता, त्यामुळे म्हटलं चला आंघोळ वगैरे झाली, घरातलं सगळं फ्रेश आवरून घेतलं। तर इथे देवपूजा करताना सगळ्यात अगोदर आहे ना जे देव आहे ना त्या देवावरचे सगळे फुलं काढून घेतलेले आहे। त्यानंतर जे वस्त्र आहे देवाचं तर ते छान असं ओलं करून ठेवायचं, कारण ओलं करून घेतलं की देव अगदी छान बसतात। त्यानंतर बघा छान दिवा प्रज्वलित करून घेतला। दिवा सगळ्यात आधी प्रज्वलित करून घेते, अग्निदेवतेच्या साक्षीने देवपूजा करायची असते। त्यानंतर बघा छान दिवा लावल्यानंतर देवांना छान आंघोळ कशी घालायची ते अशा पद्धतीने मी आंघोळ घालते रोज। तर कोणत्याही देवाचं उष्ट पाणी दुसऱ्या देवाला लागत नाही। तर छान अशी एक एक देवाला करून आंघोळ घालून घेतली। त्यानंतर देवाला छान असं पायरीनुसार मांडून घेतलं, कारण देवाला छान असं पायरीनुसार स्थापन करत असते। त्यानंतर हे शंख आहे जो की मी रोज पाणी भरून ठेवत असते। त्यानंतर श्रीयंत्र चौरंगावरच ठेवत असते। त्यानंतर जे श्रीमद भगवद्गीता आहे, मिनी भगवद्गीता, ती सुद्धा मी छोटी देवाऱ्यामध्येच ठेवते। त्यानंतर स्वामींची पावलं, त्यानंतर बघा देवासाठी जलपात्र भरून ठेवते। त्यानंतर ज्या कवड्या आहेत त्या सुद्धा छान अशा तांदळामध्ये ठेवते। त्यानंतर मग श्रीयंत्रावरती जी काही कमळगट्ट्याची माळ असते ती स्थापन करून घेतली, कारण श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ, कारण श्रीयंत्र हे देवीचं आसन आहे, त्यामुळे छान देवांना अष्टगंध लावून घेतला। अष्टगंध लावल्यानंतर देवी माता ज्या आहेत त्यांना छान असं कुंकू लावून घेतलेलं आहे। त्यानंतर छान श्रीयंत्रावर सगळ्या देवांना छान असं हळदी कुंकू वाहून घेतलं। त्यानंतर मस्त असे सगळे छान छान फुलं वाहून घेतली। माझ्याकडे जितकी फुलं होती व्हाईट, पिवळे, ऑरेंज सगळे असे फुलं छान अशी वाहून घेतली। आणि बेलाचं पान बघू शकतात किती सुंदर अशी देवपूजा माझी करून झालेली आहे। काळी तीळ महादेवाला अर्पण केलेली आहे। त्यानंतर छान असं स्वामी समर्थांना फेटा घातला आणि छान अशी रांगोळी काढून घेऊया। छोटीशी अशी रांगोळी काढून घेत असते। तर स्वस्तिक आणि पाऊलच काढलेले आहे, त्यावरती हळदी कुंकू आणि तांदूळ वाहून घेतलेले आहे। त्यानंतर छान देवाची अशी अगरबत्ती लावून ओवाळून घेतलं सर्व देवांना। आणि त्यानंतर मग अगरबत्ती लावून झाली। त्यानंतर म्हटलं चला आता शुक्रवार होता, देवीची आरती घेऊया आणि शंकराची आणि आपली गणपतीची आरती, 3 आरती अशी घेतलेली होती। त्यानंतर मग छान असं प्रसन्न माझं देवपूजा करून झालेली होती। तुम्हाला अशी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशी देवपूजा करता का ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। सगळ्यांनी सबस्क्राईब केलं नंतर सबस्क्राईब करा। चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।